धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी कुर्ला येथील जमिनीबाबत चुकीची माहिती दिली जाते अशी माहिती शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांनी दिली। निराधार आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असून डेअरीच्या जमिनीचा व्यवहार सरकारी नियमाने झाल्याचंही त्यांनी सांगितलंय। नाही, मुळातच कसं आहे, मी तुम्हाला सांगितलं ना की मुळातच निर्णय त्यांच्या ते मंत्री असतानाच त्या सरकारमध्ये झालेला आहे आणि आता फक्त विरोधाला विरोध किंवा काहीतरी बडबड करणं हेच आता त्यांच्या हातात उरलेलं आहे आणि म्हणूनच कुठल्याच बाबतीत यश येत नाही म्हटल्यानंतर जे काही आरोप आता करायचे ते बिनबुडाचे आरोप करायचे अशा प्रकारचं काम सध्या त्यांचं चालू आहे आणि निश्चितपणानं मी सांगेन की कवडुंबोलदाराने ही जमीन काही घेतलेली नाही आहे, तर निश्चितपणाने हा प्रकल्प आहे, प्रकल्पासाठी एका प्राधिकरणाने दुसऱ्या प्राधिकरणाकडे ही जमीन वळती केलेली म्हणजे रक्कम वळती केलेली आहे। आज आमचा 24-25चा जर का रेडी रेकनचा दर काढला तर कुर्ला विभागाचा साधारणतः 27,200 वगैरे असा काहीतरी असेल आणि त्या दराच्या 25% सरकारी नियमानुसार जी काही रक्कम होते ती रक्कम त्यांनी एका प्राधिकरणाने दुसऱ्या प्राधिकरणाच्या प्रकल्पाला घ्यायची असते आणि तशा प्रकारची घेतलेली आहे आणि एखाद्या खाजगी कंपनीला ही जमीन दिलेली नाही। त्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा ही जमीन महाराष्ट्र सरकारच्याच ताब्यात असणार आहे।